श्री गुरुदेव दत्त. जय संचारेश्वर, जय गगनगिरी. त्या दिवशी संकेत मला घेऊन गेला होता. ते शिवलिंग आहे ओरणला, इथं खूप ऍक्सिडेंट व्हायचं. ते मंदिर शिव मंदिर बनल्यापासून तिथे खूप ऍक्सिडेंट कमी झाले. पण आता असं आहे की ब्रिज बनवला जासईवरून त्या मंदिराच्या वरतीच असे इंजिनियर येड झाले. राईट म्हणजे वाशीकडे की बनवल्या जाताना राईट साईडला खूप मोकळी जागा आहे, यार्ड आहे. ते यार्डाला धक्का नाही लागला पाहिजे. कुठल्या शेटने चिरीमिरी दिली असेल तर झाली त्यांची. म्हणजे परमेश्वर छोटा आणि पैसा मोठा. तर या गोष्टीवर आता बोलायला आलोय. समाजात किती गोंधळ आहे. कसं आहे, या लोकांकडे जरी जाणं झालं ना तुमचं आणि काय दान धर्म कराल, सेवा कराल तर खूप पुण्य जमतं. आणि असं पुण्य घेऊन तुम्ही जर परत दुसऱ्या जन्मात आलात तर परमेश्वराने फिल्टर ठेवलेले आहेत. आता एक व्हिडिओ दिसला मला, पण तो मिळत नाही. तो दाखवलाच तुम्हाला. कसं भुलभुल आहे शरीराचं. एक ललना म्हणजे नुसतं नावाला लाल कपडे अलगद टाकलेत सगळं. छाती उडी हे उडी. त्याचं काय शरीर आहे, आम्हाला लोकांना काय त्याचं जास्ती हे नसतं. पण नवीन जो माणूस जन्म घेऊन येतो ना, किंवा साधा माणसं पण परमेश्वराने अशी भुलभुलया केलेली आहे की लहान लहान पोरं त्या लॉलीपॉप नको त्या गोष्टीकडे आकृष्ट होतात, तिथं वळतात. आणि मग तुमचा प्रवास असतो दिल्लीला जायचा आणि तिथंच जर घुटमळत राहिला तर पुढं कसं होणार. आणि ते संसार जे काय मटेरियल वर्ल्ड दिसतंय आपल्या समोर, ते जर सत्य वाटायला लागलं, तेच जर करत बसलं, कसं काय पुढे सरकणं होणार. एका जन्मात पण तुम्ही डायरेक्ट मोक्ष गाठू शकता म्हणा, किंवा अंतिम स्थिती गाठू शकता. पण तिथं गोल गोल फिरलात, संसार सत्य वाटलं. संसार म्हणजे काय, हागणं आणि खाणं हागणं करण्याची उत्तम व्यवस्था म्हणजे संसार, त्याला सत्य. आमच्या आश्रमात पण गाढवं असं एवढे हुशार आहेत, पण ते नको त्याच्या मागे लागून हे होत नाही ते होत नाहीत. सर्वत्र तेच चाललंय. तर त्याच्यावर बोलायला आलोय की परमेश्वराने जे इथं बनवलंय ना, ते भुलभुलया आहे. श्री गुरुदेव दत्त. जय संचारेश्वर, जय शंकर महाराज की जय. हे बोलणं एवढं सोपं नाही आहे. का विषय शॉर्टकटमध्ये फटाफट बोलतोय. आग्नी आहे ना शंकर महाराजांचा वापरतो. बरंच काही जादूटोणे मला पण आडवं घालायला येतात. हे आग समोर निगेटिव्ह फोर्स राहत नाही म्हणून पेटवतो. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि तुम्ही काही करू नका. मी जे काय करतो ना, शिव्या घालणं तुमची भुताटकी उडवतो, अज्ञान असं बोलून उडवतो. पण अज्ञान असेल तर निगेटिव्ह फोर्स घेऊन ना तुमच्याकडनं चुकीचं काम करतो. तर त्या अज्ञानाला असं ज्ञान देऊन तुम्हाला जागृत करायला लागतं. या अग्नीसमोर निगेटिव्ह फोर्स राहत नाही, पण तो त्यांचे पण थर आहेत वेगवेगळे. मग असा जय संचारेश्वर, जय गगनगिरी, जय शंकर महाराज, श्री गुरुदेव केला तर तुमच्याकडे माझे ते राहणार नाही. हे माझे अनुभव, ते तुम्ही नका करू. मला काय नाही होणार. आणि जे होईल ते प्रभूच्या इच्छेने, गुरूंच्या इच्छेने. मरने को हम डरता नाही आहे. काळ आमची तंगडी खाली, यांच्या तंगडी खाली. माझ्या काय तेवढं अजून ताकद नाही आलेली आहे, पण उडवतो. यांनी शिक्षण दिलं, यांच्या दोघांचं पण कृपा आहे, असून दे. तर कसं आहे, तर ह्या कांड का होतात, तुमचं अज्ञान आणि निगेटिव्ह फोर्स. हे समीकरण आलं तर टाळी 2 हातांनीच वाजते. आश्रमात माझ्यासमोर गोंधळ चालला, ते पॉवर हाऊस आहे, पेट्रोल पंप आहे. तिथं बाळासाहेब ठाकरे आले म्हणून त्यांचं नाव निघतंय. बाळासाहेब ठाकरे हुशार होते, छत्रपती शिवराय पण खूप हुशार होते. पण हे गुरुबळ लागतं, त्यांचे ताकद लागते, जन्मजन्मीचं उंची असते. समर्थ रामदास स्वामी काय उंचीवर होते तुम्हाला काय माहिती. तर त्याच्यावरती गोंधळ चालतो. हे ब्रिगेड आणि फिगेड आणि तो आमचा अण्णा, ज्या आईला सन्नाटानी टनाटानी भेंजत मी आलो तर पळून जातो तो अण्णा.
काय लेके तर ते असेच भुतावळी जे हुशार आहेत नुसतं पुस्तकं किडे पुस्तक वाचून झाले हुशार, मग ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव, समाजात गोंधळ किती आहे. तुमची लायकी आहे ना तर आज इकडे आज तिकडे तर अण्णा आनंदराव जाधव फेसबुकवरती लय रंगू भेंडी गवरती फेसबुकची रंगू म्हणजे हा ठरवेल ते सत्य. भोसडीचा मी आलो तर पळून जातो. आता पिकला सगळं आणि मला एक दिवशी म्हणतो तुझे खालचे पण केस पांढरे झाले असतील. आता खालच्या वेळीचे काय ते का मी नाही शरीर म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रवास असतो. आपण इथं कशासाठी आलो आहोत हे कळलं पाहिजे. खायला आणि हगायला आहे शरीर नुसतं परिवार. मी विचारतो पैसे कशासाठी कामाचे तर घर परिवार सांभाळायला. नुसतं तेवढं जर उद्दिष्ट असतं आहे तुमचं तर ह्या योनीत सोपं आहे का जीवन जगणं. त्या कुत्र्या मांजराच्या योनीत जायचं ना, काय चिंता आहे का त्यांना. ना बायकोची चिंता ना पोरांची चिंता, बिंदास असतात त्या समाधीत. ते मांजर बघ कशी बसते वाघासारखी, अशी हात घालून बसते ना, इकडे इकडे बघत नाही. म्हणजे बाळूलेला मांजरे आवडतात, मला पण आवडतात खूप. आणि वाघ आवडतो मला, वाघाचे बछडे पाहिजेत. वाघाचीच अवलाद आहे, हे वाघ आहेत. माऊली वाघ आहे आणि माझी त्याची पिल्लं सगळी बाकी म्याव पण नाही करतात भोसडीच्यानं. तर या असं माध्यमातून यावं लागतं. तर सांगायचं काय संसार तर नुसतं तुम्ही त्या हागणं मुतण्यासाठी येत असाल ना तर तुम्हाला कोण पण लुक्का जो असतो ना, लुक्की शक्ती, शरीर सोडल्यावरती सगळेच हे होतात, ताकद येते लुक्क्या माणसाला पण. तर तसे काय न दिसणारी शक्ती असतात, ते झुरळ तुम्हाला भरडून टाकेल. आम्ही शरीरात आहोत तर ही अनुभूती आलेली आहे. आम्ही फूक मारू तरी उडाल तुम्ही, आणि असे उडवलेत बरेच, पण ते काम करायला आलेलं नाही. त्यांची ताकद मी बोललो, यांनी दोघांनी ताकद दिली. साला माणसं काय पाहिजे, मी थक्क झालो. अरे बाबा काय दिलं बोललो, मी जेव्हा सक्षम होईल ना तेव्हा ते द्या. आता त्याच्या कर्माने तो मरून दे, तुमच्या शक्तीने कोणाचं वाईट नको होऊन दे. हे आशीर्वाद मागितले ते आशीर्वाद पाठी म्हणून आता बाहेर निघालोय. आपल्याला धर्मसत्ता पक्की करायची. हिंदू संस्कृती एवढी आगाध आहे ना, एवढी ताकदवान आहे. ते कॉलेज असं आहे की तिथं साला आनंदातच माणूस जाईल शरीर सोडताना, बाकी कुठल्या शरीरात नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना, साला सिलेंडर वर करून धूर सोडायला कार्यक्रम चालतो रस्त्यावरती. आता त्यांना ह्या कलरला मला काय बोलायचं नाही. दत्तात्रयांनीच पाठवलेलं वादळ आहे ते 2000 वर्षापूर्वी. ते गेम खेळत असतात. तुम्हाला साध्या माणसं ओळखतात नाही, माणसाची राजकारण नाही कळत, तर देवदेवतांची परमेश्वराची राजकारण काय कळणार तुम्हाला. राजकारण म्हणजे हेतू, बरोबर ना. तर मनुष्य योनीवरती कोणाचा प्रभाव आहे, भूत योनीचा. तो निगेटिव्ह फोर्स तुम्हाला हाताळता येत नाही, तर परमेश्वराची ताकद घ्यावी लागते. म्हणून तुम्ही बोलता तिथं संसार व्यवस्थित करायला. पण त्याच्याने काय होतं, नुसतं संसार करत बसलं तर त्याच्या मनुष्ययोनीवरती प्रभाव आहे भूत योनीचा, त्याच्यावरती देवदेवतांचा. म्हणून काय तिथं देवदेवतांना केलं तर तुमचं थोडीशी अडचणी कमी होतात. तो प्रवास तुम्ही पक्का करता, पण तुमची वृत्ती साफ करायला, तुमचं प्रवास मजबूत करायला इथं आपण आलोय कशासाठी हे माहिती नाही. जीवन जगतो कशासाठी. हे गॅरेज आहे, गॅरेजमध्ये गाडी तुमची रिपेअर व्हायला आली आहे, तर तुमचे फॉल्ट तुम्ही काढताय. मांजरेकर महादर्शक आहे की तुमचे फॉल्ट तुम्ही काढताय का दुसऱ्यांचे फॉल्ट काढताय. दुसऱ्याची गाडीचा फॉल्ट दाखवून तुमचा काय फायदा होणार आहे. त्याच्याकडे जेव्हा पानं असेल तो त्याचा आटा पक्का करेल ना, ढिला असेल तो पक्का करेल. तिकडे पाण्यानं नुसतं उठवड्या आरडाओरडा चाललाय आश्रमाने सगळीकडे, हा असा तो तसा. माझी तू बघ ना, तू कसा आहेस तो. तुझी गाडीचं रिपेअर करायला आलेस, तुझी गाडी बघ. हे साधी अक्कल नाही चालली शहाणपणा शिकवायला, आणि तो मामा मला गुंडाळायला बघतोय. तिथं इज्जत आहे, तिथं आश्रमात आरडाओरडा नको ना. तर मी आरडाओरडा केलं ना भेंच, तिथं टिकणार नाही तुम्ही. तर मला पण आरडाओरडा करता येतो. तुमचा आवाज काय भें प्याव प्याव, त्या अवकातीत राहा. हे जाणून घ्या. मनुष्याच्या वरती प्रभाव असतो भूत योनीचा, त्याच्यावरती प्रभाव असतो देवदेवतांचा. म्हणजे प्रत्येकाची लेवल आहे. मनुष्य सगळ्यात खाली गटारात, देवदेवतांच्या वरती सिद्ध पुरुष. आता हे सिद्ध याच्यामध्ये होते दोघे पण आता शरीर सोडल्यावरती अपडेट होतं आपल्यात, कारण का ते सत्य कळतं. आणि ते सत्य कळलं पण तिथं आपल्याला अपडेट नव्हतं. ते शरीर धारण करून त्या
जे काय व्यवहार आहे समोर त्याच्याशी खेळून मग आपली उंची गाठता येते. तिथं तुम्ही रेंगाळता, हे कळतंय का? तर असं सगळं आहे. तर देवदूतांच्या वरती सिद्ध पुरुषांचा इलाका आहे, त्याच्यावरती महासिद्ध. आता यांनी शरीर सोडले महासिद्ध अवस्थेत येतील तर महासिद्ध म्हणूनच येतील. दत्तात्रय, नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ हे सगळं महासिद्ध येऊन येतात, त्या श्रेणीमध्ये आहेत. त्याच्यावरती परमेश्वराचा हेतू म्हणजे असा प्रभाव जो चालतो. हे सगळेजण राजकारण करतात, तुम्हाला माणसांचं राजकारण नाही कळत, हेतू नाही समजत त्यांचा. राजकारण म्हणजे हेतू. तो गोल गोल लोमते होतात. हिंदुस्थान पक्का झाला पाहिजे त्यासाठी मी बाहेर पडतो इलेक्शनला. आमचा ऋषिकेश म्हणतो, अरे नको ती बीजेपी ढिगली होईल रे, ते बीजेपीची चड्डी ओली झाली तर हिंदूंचं कसं काय होईल. म्हणजे परमेश्वर मिळाला ना, झोपायला गेला तो. बीजेपीमुळे देश चालणार आहेत. बीजेपीचे किंवा कुठल्या पण पक्षात सगळे संत आहेत. इकडे जे बघायचं, ऋषिकेश एवढा चांगला पोरगा आहे नाशिकचा आपला ब्रह्मपुरीकर ऋषिकेश. पण आता असे जर येडझवे बंधू, म्हणजे येडझवेच म्हणायला पाहिजे ना, बिना अकलेने मला अक्कल ज्ञान पाजळत असतात. तर त्यांचं जर ऐकत बसलं तर ते गाडी कोणाच्या हातात, कंडक्टर पण नाही त्याच्या हातात, ड्रायव्हरनी बसावं असं. किंवा आश्रमात काय चाललंय, 1000 ड्रायव्हर, इकडे गे इकडे गे इकडे गे इकडे गे, गोंधळ. अरे काबिलियत लागते त्यासाठी. देश पक्का योगभूमी आहे, तिला पक्क करायला माझं आता अक्कल खूप आहे, एकट्याचं काम आहे. बोलो, समजा ना, एवढं सोपं नाही. माझी परिस्थिती, व्यावहारिक परिस्थिती कठीण आहे, तरी पण बिंदास निश्चिंत का यांनी पाणी पाजलंय. तो विवेक जागृत तो देतोय. त्याला जन्म लागतात. शरीरावर जाऊ नका. शरीराचं वय 50. तुमचं वय विचारतो, माझं वय तुम्ही जाणून घ्या तर समजेल. आता हे अक्कल जे पाजळ त्याच्यावरून ते समजून जा. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते संचारेश्वराय. जय संचारेश्वर, जय रमणनाथ, जय गगनगिरी. ओम नमो भगवते संचारेश्वराय.